मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींच्या जीवनातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे पुरंदरचा तह होय. जगाच्या इतिहासात असा राजा विरळा म्हणावा लागेल, जो आपल्या प्रजेसाठी, आपल्या राज्यासाठी स्वतःच्या राज्यावरती पाणी सोडतो, पण त्याच स्वराज्याच्या पुनर्प्राप्तीसाठी पुन्हा अथक प्रयत्न करून स्वराज्याची पुनर्स्थापना करतो. हे अद्भुत पराक्रमाचे मूर्तिमंत रूपच म्हणावे लागेल. पुरंदरचा तह हा फक्त राजकीय कराराचा भाग नव्हता. तो छत्रपतींच्या राज्य नैपुण्याची, त्यागाची आणि दूरदृष्टीची जिवंत कसोटीच होती. या काळात त्यांच्यावरती असंख्य संकटे कोसळली, पण भयावह आणि कठीण संकट म्हणजे पुरंदरचा तह होय. या प्रसंगी राजांनी राजकारणाचे, राजनिष्ठेचे आणि कर्तव्याचे अद्वितीय उदाहरण घालून दिले. आपल्या जिवलग मावळ्यांसाठी, रयतेसाठी त्यांनी अक्षरशः स्वतःच्या राज्यावरती पाणी सोडले. जाणून बुजून आपली आणि आपल्या पुत्राची मान औरंगजेबाच्या हाती देऊन महान रणनीती आखली, ज्यामध्ये स्वराज्याचे भावी हित दडले होते. औरंगजेबासारख्या कपटी, क्रूर शासकाच्या शब्दावरती विश्वास ठेवून आग्र्याला जाणारे आणि तेथून सही सलामत निसटून येणारे दुसरे राजे जगाच्या इतिहासात आढळत नाहीत. हे होते राजे श्री शिवछत्रपती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.